नमस्कार, कसे बरे ना? बरेच असते, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्याला बनवायचं आहे आज शेतकरी जेवण. शेतकऱ्यांचं जेवण कसं असतं, शेतामध्ये काय काय नेता बांधून ते कसं खातात, ते कसे कामं करतात, याच्याबद्दल मी थोडीशी माहिती पण सांगणार आहे तुम्हाला आणि त्यांचं जेवण पण दाखवणार आहे. हे बघा, कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यात आपण कांदा टाकणार आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि हे तव्यावर भाकरी टाकली. हे बघा, ज्वारीची भाकरी तव्यावर टाकली. आणि हे बघा, या मिरच्या भुजून घेतल्या आहे. याचा आपल्याला या करायचा आहे ठेचा. हे बघा, या मिरच्या टाकल्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकून मीठ. हे बघा, हे मीठ टाकते. हे बघा, त्याच्यामध्ये हा एवढा लसण टाकू. मीठ टाकलं, मिरची टाकली, हा एवढा लसण टाकू. त्यांच्याजवळ काही मिक्सर नसते, गरीब लोकांजवळ. ते असं कुटून काटूनच खातात. मिक्सर पण नसते, पाटा वरवंटा असतो. त्या पाट्या वरवंट्यावर जाडं जाडं कुटून ते खाता. ह्या अशा प्रकारे मी ठेचा बनवते. आणि अशा प्रकारे हा कांदा पण इकडे होतोय. हे बघा, गॅस आपण फुल करू आणि भाकरी पण होते आणि हा ठेचा पण कुटायचा इकडे. शेतकरी जीवन असं असते, पण जे ते खाताना ते नोकरीवाल्यानं कधी खाल्लं तर ते त्याला पचत नाही, त्याला पचणारच नाही. आणि शेतकऱ्यानं खाल्लं ना, त्याच्याकडनं काम होते, खूप खूप काम करतो तो. आणि असं जाडं मोठं खातात ते. नोकरीवाल्यासारखं असं बारीक मैद्यासारखं पदार्थ असे बारीक कुटून मिक्सरमध्ये करून असं नाही खातात ते. असं कुटून काटूनच खातात. आणि म्हणून ते शेतीमध्ये कामही करतात. त्यांना कोणत्याच प्रकारचा काहीच त्रास नसतो. सगळं खाल्लेलं गामावाटे निघून जाते त्यांचं आणि कष्ट करतात आणि खातात. हे खूपच त्यांचं जीवन खूप मेहनतीचं असते आणि त्यांचं खाणं पण असं जाडं मोठंच असते. हे बघा, हा कांदा होतोय. ही भाकर पण इकडे छान होते. त्याच्यामध्ये आपण ती पाट्यावर बनवताना ते चटणी, हे बघा, हे तशी चटणी बनवली मी. आणि हे बघा, ते पाट्यावर वाटून वाटून बनवताना हे चटणी टाकू आपण याच्यात. या चटणीमध्ये मीठ आणि लसूण बारीक केलाय मी आणि जाड जाड करून घेतली आहे मस्त. आता याच्यात आपण ह्या वड्या टाकू. वड्या मी मिक्सरमध्ये नाही, खलबत्त्यामध्ये थोड्या कुटून घेतल्या होत्या. आणि अशा प्रकारे ह्या वड्या या तेलामध्ये मी गरम करून घेते. हे बघा, भाकर कशी टम्म फुगली आहे. हे बघा, मस्त टम्म झाली आहे भाकर. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू. गरम पाणी केलं मी त्याच्यासाठी. आणि भाकर पण छान झाली आहे. हे बघा, हे कधी डब्यामध्ये ठेवली, स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवली तर ही कडक होऊन जाईल, नाही नरम होईल. आणि हे चांगला हिला खरपूसपणा राहणार नाही. हे बघा, ही भाकर किती छान झालेली आहे, ज्वारीची भाकर. आणि हे पण मी जाडे चटणीमध्ये हे करणार आहे. तिच्यात आपण फक्त थोडीशी हळद टाकू. मीठ वगैरे चटणीमध्ये टाकलं होतं थोडंसं, परत टाकावं लागेल. चटणी टाकली आणि हळद टाकली आणि थोडं मीठ टाकायचं, कारण की चटणी पुरतं मीठ होतं. आता हे भाजी बनवायची आहे म्हणून हे मीठ टाकू थोडंसं. आणि मस्त ह्या वड्या आपण शिजू देऊ, कोरड्या होऊ देऊ.
जसं भाकरवर नेताना बांधून शेतामध्ये तशा आपण त्याला होऊ देऊ वड्यांना. आणि हे बघा हा पापडाचा खुडा पण बनवलाय मी. हे बघा हा पापडाचा खुडा शेतामध्ये घेऊन जाताना तसा हा खुडा पण बनवला आहे. आणि हा ठेचा पण बनवते. आता हे गॅस आपण बारीक करू आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि आणखी एक भाकर हे टाकून देऊ. हे बघा हे शेतकरी लोकांचं शेतातलं जेवण मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे बघा हे कोरडी वड्यांची भाजी कोरडी आणि हा पापडाचा खुडा, हा ठेचा, हे लोणचं, हे कांदा आणि हे भाकरी. हे बघा छानपैकी खरपूस भाजलेली भाकरी आणि कांदा लिंबू हे सगळं हे असं शेतकरी लोक खातात आणि त्यांना पचतही हे, कारण ते कष्टाचं काम करतात. आपण जर हे खाल्लं ना आपल्याला पचणार नाही. नोकरीवाल्याला हे जेवण पचणार नाही. आणि हे सगळं कोरडं कोरडं हे असं म्हणतील. नोकरीवाल्याला बारीक पाहिजे आणि रस्याचं पाहिजे तेव्हा ते पचतं. आणि हे शेतकऱ्याचं जेवण आहे. हे ते अमृत समजून जेवण करतात आणि कष्टाची भाकरी खातात. तर शेतकऱ्याचं जेवण हे कोणाकोणाला आवडते मी पाहते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.